मॅचला होते सुरुवात. समोर आहेत धीरज, नॉर्थ स्ट्रायकनकडे वैभव. पहिला चेंडू सरळ बॅटने खेळलेला फटका. लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग झाली आहे. एक धाव पहिल्या चेंडूवर मात्र जोडली जाते आणि एका धावेने मात्र स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेशा केला जातोय फालकाचा. श्री गणेशा झालाय, परंतु नक्कीच इथून चांगल्या पद्धतीने खेळ करायचा आहे. तेच तर्रार गती, क्या बात आहे. गतीने बीट केलाय मिस्टर वैभवला, कारण की गतीचा महारथी म्हणून सातत्याने ज्या खेळाडूची आपण पाहिलोय ना ओळख आहे तो म्हणजे मिस्टर किरण. जसं म्हटलं जाते ना, लढलो जरी आज परिस्थिती साथ कोणी दिली नाही, हडलो जरी संकटांशी तरी हिंमत अजून माझी तुटली नाहीये. परंतु ज्याप्रमाणे हिंमतीने मात्र हा खेळ होताना पाहायला मिळेल. आणखीन एक तेच तर्रार चेंडू पाहतोय. पानखंडा एक्सप्रेस, ठाणे एक्सप्रेस म्हणून आपण पाहतोय. या खेळाडूला रणजी स्पोर्ट्स कासाड वडवली संघातून खेळत असताना सुरुवातीला आपण पाहिलं, अनेक वेळा अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्या देखील, अनेक स्पर्धांमध्ये आपल्या नावाचा बोलबाला केला. परंतु या मॅच मध्ये काय तेच तर्रार तिखट गोलंदाजी होते. आता खोल टप्प्याचा चेंडू, चांगली फिल्डिंग, यावेळी धोका आणि या धोक्यामध्ये कदाचित संकटामध्ये आलेला फलंदाज पाहायला मिळतोय. या सिडीजचा आउट, पंचांनी इशारा मात्र दिला गेलाय. रन आउटच्या स्वरूपात मोठा फलंदाज वैभव सोहले बॅक टू द डग आउट, विकेट डाऊन. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा, वाट पाहते तुमची सेना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा, वाट पाहते तुमची सेना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा, वाट पाहते तुमची सेना. धन्यवाद. वंदनीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची नक्कीच आठवण आणि डीजेच्या माध्यमातून आपण बघितलं तर हे गाणं आपल्याला जर ऐकायला मिळालं. भगवा वादळ, भगवा वातावरण, नक्कीच एका शब्दामध्ये संपूर्ण महाराष्ट्र रोखण्याची हिम्मत ठेवणारी व्यक्ती म्हणजेच वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे. आज आणि त्यांची जयंती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि नक्कीच त्यांची आठवण पुन्हा मात्र होताना पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. एक धाव संख्येवर एक गडी बाद, चेंडू फेकून झालेत आहेत 4. किरण केने नावाचा हा तेज तर्रार गोलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. महेश वारात, स्ट्राइक एंडकडे धीरज. 5वा चेंडू असेल. चांगला ड्राईव्ह, पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग, परंतु या वेळेला थोडासा मिसफील्ड झालाय आणि नाराज होत आहेत तिथे स्वतःवर फिल्डर. त्यांना माहित होतं चांगल्या प्रकारे पकडलं असतं कदाचित आणखीन एक फलंदाज अडचणीमध्ये आला असता, पण तसं झालं नाहीये. 2 धावा फलकावर पाहतोय आपण. सध्या तरी आपण बघितलं तर मंचावर आमचे पाहुणे आहेत, अनेक पाहुण्यांनी पारितोषिक लावली आहेत आणि लागू सुद्धा आहेत. अक्रॉस द लाईट पाहायला मिळतोय. हा चेंडू थोडा लेग स्टंपच्या बाहेर, दिशाहीन, आणि नक्कीच आपण बघितलं तर या दिशाहीनमुळे थोडंसं बेनिफिट मिळणार आहे. तुमच्या टोटल मध्ये वाढ होताना पाहायला मिळते. टीमची टोटल इथून पुढे सरकली 3 या आकड्यावर. 1 विकेट लॉस्ट. खोल टप्प्याचा चेंडू हाताळला अगदी ब्लॉक हॉल मध्ये. एकदा वेगाने पूर्ण केली आहे. तुलसीराम आले पुन्हा एकदा 1 2 3 मात्र मिसफील्ड गफलत झाली तिकडे. चेंडूची फेक आली आहे, खराब मिसफिल्डिंग झाली तिकडे. तिथूनच आपण पाहिलंय ज्याप्रमाणे 1 धाव असायला हवी होती तिथे 2 धावा. 2 धावेने टीमच्या टोटल मध्ये भर पडताना पाहायला मिळते. टीमची टोटल 5च्या घरामध्ये एका गड्याच्या मोबदल्यात एक षटक समाप्त झालंय आणि एका षटकामध्ये थोडासा संकटातून बाहेर निघण्याचा प्रयत्न धडपडीचा चालू आहे. परंतु त्या संकटावर दुसऱ्या षटकामध्ये केली जाईल का मात, काय घडेल या मॅच मध्ये, एक छोटासा डीजे ब्रेक. भारत सुप्रीम खेळून वाढवला पालघर जिल्ह्याचं नाव. टेनिस क्रिकेटचा राजा लटकार नाला योगा. प्रशांत घरचं नाव ऐकता, प्रशांत घरचं नाव. थँक्यू डीजे. या गाण्यानं आमचे कॅमेरामॅन केवळ यांची आठवण होते, परंतु आज नाहीये तिथे डीबीएनची जी टीम. तेच तर रार चेंडू पाहतोय आपण दुसऱ्या षटकामध्ये. डायरेक्ट आउ आणि इथे मात्र विकेट डाऊन.
प्ले मध्ये कशा प्रकारे डायरेक्ट हिट काय अचूक नेम. मला वाटतंय लहानपणे जास्त काहीतरी दगडाने शिकार केलेल्या दिसत आहेत. नेम अचूक लागलाय. सध्या इथे शिकार होती. 5 धाव संख्येवर आपण बघितलं. 5 धाव संख्येवर पाहतोय आपण. अक्रॉस अक्रॉस मिस केला जातो. यावेळेला पुन्हा एकदा नेम धरून गेम. ओ हो पुन्हा एकदा डायरेक्ट हिट. नेम धरून गेम मात्र आहे का पाहावं लागेल नाहीतर चीन टपाक टमटम. पाहावं लागेल. DRS तिसरा एम्पायर ची डिमांड. काय घडलं गेलं इथे. आणि सीज आउट. विकेट डाऊन. क्या बात है. डायरेक्ट हिट आणि सुपर हिट. आतापर्यंत 2 रन आउट आपण पाहिली आहे आणि चांगले रन आउट. कारण की ज्या प्रकारे जे खेळाडू आपण पाहिले आणि जवळजवळ फ्लाईट क्विकर्स आणि डायरेक्ट हिट नेम धरून गेम म्हणजे 3 खेळाडू आतापर्यंत नॉन स्ट्राईक एनकडे रन आउट झालेत. विजय वैभवला देखील आपण पाहिला होता. निश्चितच आणि हा खेळ पाहून निश्चितच आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधला रवींद्र जडेजा सरांची मात्र नक्कीच आठवण झाली. कारण त्यांच्या माध्यमातून असे विकेट आपण भरपूर बाद होताना जयेश पाहिलेत. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता येत असताना आपण पाहतोय अजय मडवी. हा डेफिनेटली आपण बघितलं तर मग डेफिनेटली आपण बघितलं प्रेक्षकांसाठी मेजवानी आहे. डेफिनेटली कदाचित तिसरा होऊ शकला असता परंतु सरळ डायरेक्टली यावेळेला तर नकारच दिला धावेसाठी. हा प्रेक्षकांसाठी मेजवानी आहे कारण की जर प्रेक्षकांनी बाउंड्रीच्या बाहेर झेल पकडला तर आदरणीय सन्माननीय अनंताजी महाळी साहेब त्यांच्या समवेत आपण पाहिले तर अशोकजी भीमराव साहेब यांच्या माध्यमातून हे 100 रुपयाचे असतील आणि नरेंद्रदादा कुबरा यांच्या माध्यमातून 100 म्हणजे 200 रुपयाचे ऐवा कॅच असेल प्रेक्षकांसाठी. दर्शकों के लिए अब कैच है. कल से ही इनाम है लेकिन फिर से हमें याद दिला दिया है क्योंकि आज फिर से हमारे पास पहुंचा दिया गया कि यहाँ पे अभी भी ये इनामी राशि लागू है. यावेळेला चांगली फिल्डिंग अपेक्षित होती. राज आहेत मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॅटिंगचा प्रयत्न करतील. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असतील तोपर्यंत लढण्याचा प्रयत्न. प्रेक्षकांसाठी संधी आहे पहा. जर बाउंड्रीच्या बाहेर झेल येतोय आणि तो पकडला जाते तर तुम्हाला 200 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल. नरेंद्रदादा कुबरा यांच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यानंतर अनंताजी माळी साहेब अशोकजी भीमराव साहेब यांच्या माध्यमातून मिळेल. त्यानंतर आपण बघितलं तर मग षटकार चौकार विकेट ची हॅट्रिक यावेळेला हवेत उडवलाय परंतु कॅच पकडण्याची संधी नाही मिळणार कारण की हा चेंडू आहे पहिल्या माळ्यावर जो राजाने पाठवलाय. षटकार. थँक्यू डीजे. या षटकाराने टीमची टोटल मात्र वाढली गेली आहे. टीमची टोटल झाली आहे 13. 2 कर्णधार असतील आई जीवदानी 11 म्हणजे आई जीवदानी बॉलिंग्स आणि आई जीवदानी वालिव 2 संघाचे कर्णधार या दोन्ही. कारण की आपण या ओव्हर नंतर खुलजा सिमसिम लकी ड्रॉ आणि नक्कीच आपण पाहिलं तर बंद नशिबाचं टाळं नक्कीच आपण पाहिलं तर कोणाच उघडणार आहे हे देखील पाहणार आहोत आपण. तुळशीराम तिसऱ्या षटकामध्ये. पहिला चेंडू थोडा आखूड होता परंतु व्यवस्थित बॅटवर आला नाहीये. किरण केने होते तिथे शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग झाली त्यांची. एक धाव मात्र मिळाली. कुठेतरी एका धावेसाठी संघर्ष केलाय परंतु राज मात्र इथे हार मानणारे खेळाडू नाही आहेत.
एक मोठा उत्तुंग षटकार त्याने लगावलाय आपल्या बॅट मधून. हा चेंडू थोडा दिशेने दिसून येतोय, परंतु पंच म्हणतात यस इट इज अ वाईट डिलिव्हरी, इट्स अ बॅड डिलिव्हरी. एक्स्ट्रा रन्स मिळेल. एक्स्ट्रा रन्सने मात्र आपण पाहिले टीमच्या टोटल मध्ये वाढ होते. दोन्ही संघाचे एक एक प्रतिनिधी तुम्ही सुद्धा लक्ष असू द्या, ड्रॉ केले जाणार आहे तिथे. यावेळेला टॉपेज होती, पाहतोय आपण चेंडूने दिशा बदलली आहे. दिशा दशा मात्र नक्की दर्शवावी लागेल. आता मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड कडे असणारे खेळाडू मिस्टर अजय मडवी ते सुद्धा बॅट अतिशय योग्य रीतीने वापरू शकतात, परंतु या मॅच मध्ये आणि या क्षणाला त्यांच्या बॅटून धावा येतील का मैदानाच्या आतमध्ये? नकद बड़ा न पद बड़ा, जब मुसीबत में आपके साथ खड़ा हो ये होता है सबसे बड़ा. क्या आप यहाँ पे होंगे बड़ा या रहेंगे अपने टीम के साथ खड़ा? हवा में टॉप है जाइए खिलाड़ी, उसके नीचे संतोष ने बेहतरीन कैच पकड़ लिया है और यहाँ पे अजय को भी चलता किया है और बड़ा वाला नुकसान. अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ. इथे आपलीच पावली आपलाच जो उडू देतो षटकार जाऊ दे फोर, दादूचे एक शॉट वन्स मोर. उडू देतो षटकार जाऊ दे फोर, दादूचे एक शॉट वन्स मोर. थैंक यू डीजे. हौसले के तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रखो, हार जाओ चाहे कुछ भी जिंदगी में, मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रखो. उम्मीद को आप जिंदा रखना है मुकाबला जीतने के लिए. अगर यहाँ से आपको अच्छा परफॉर्मेंस करना है तो आने वाली 3 गेंदों में 3 बड़ी हिटें लगानी होगी या फिर अच्छी बल्लेबाजी करनी होगी, तब जाके आपको कहीं ना कहीं अच्छा टोटल मिल सकता है. अब तक देखेंगे ना तो 2 ओवर और 3 गेंदों का खेल हुआ है, यानी कि 16 रन बन चुके हैं, यानी कि 3 गेंदें अभी भी शेष है इस इनिंग की. कितने रन बनेंगे देखने वाली होगी बात. अब नए बल्लेबाज मैदान के अंदर आए विकास शेलार, विकास करेंगे अपनी टीम का. करना तो होगा, उनको प्रयास तो जरूर करना होगा, क्योंकि अब इस वक्त जरूरत है टीम की, वो है रन्स. क्या आएंगे इस गेंदों पर? विकास पहिला चेंडू फेस केला त्याने, चांगली फिल्डिंग एका जाणे मिस्टर किरण केने. शॉर्ट मिड विकेटला अगदी एकच धाव मिळेल. भरपूर मेहनत मशक्कत करावी लागते आणि मेहनत तर ज्याप्रमाणे केली आहे, परंतु राजकडे स्ट्राईक आहे. या 2 चेंडू मध्ये 2 चांगली ह्यूज हिट. 17 वरून टीमला नक्कीच चांगल्या दिशेने घेऊन जाऊ शकतील. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे परंतु फिल्डर बीट झालेत. चेंडूला अडवले. दुसऱ्या प्रयत्नामध्ये दुसरी धाव देखील पूर्ण. दोन्ही टीमच्या टोटल मध्ये भर पडली जाते. टीमची टोटल आपण पाहिली 19च्या घरामध्ये पोहोचली आहे. एक चेंडू शिल्लक आहे या इनिंग मध्ये. किती धावा येतील, किती धावांचं लक्ष मात्र सेट होणार आहे. जरी इथून 20-21 धावा झाल्या तरी सुद्धा मी म्हणेन की कठीण जाऊ शकतात, कारण की कालच्या दिवसामध्ये 19 धावा पानखंडा संघाने करून दिल्या नव्हत्या विरोधी संघाला. या दरम्यान क्लीन बोल्ड आणि नक्कीच आपण पाहिलं तर या चेंडूचाही नक्कीच मी म्हणेन तारीफ केली किरणच्या माध्यमातून. विकेट डाऊन झाली आहे आणि विकेट डाऊन होताच आपण पाहिली टीमची टोटल 19 आणि 20 धावांचं लक्ष सामना जिंकण्यासाठी असेल या मॅच मध्ये. जवळजवळ जाणार होतो आपण तिथे. सज्ज आहेत आमचे साथी समर्चक मित्र विजय भोई त्यांच्याकडे, कारण की त्यांच्या हातामध्ये आहेत नशिबाची नक्कीच ती एक लकी चिट, आणि ती नक्की लकी चिट कोणाची असेल ते पाहणार आहोत. चला या ठिकाणी विजय झालेल्या संघांचे संगणक वालीव टीमचे संगणक या ठिकाणी जोडले गेले. त्यानंतर जीवदानी बोर्डिंग संघाचा संगणक आपण देखील या आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करतोय आणि चालू असलेल्या सामन्यातील एक एक प्रतिनिधी. चला लवकर यायचं आहे. तर 3 चिठ्ठ्या आहेत माझ्या हातामध्ये. एका चिठ्ठीवरती नाव आहे विजय संघ, दुसऱ्या चिठ्ठीवरती नाव आहे आय जीवदानी बोलिंग्स आणि तिसऱ्या चिठ्ठीवरती नाव आहे आय जीवदानी वाळीव. माझ्यासोबत या ठिकाणी आहेत मनीष टोकरे साहेब. त्यांच्या शुभ हस्ते आपण एक चिठ्ठी उचलूया. जी पहिला चिठ्ठी उचलली जाईल तिला मात्र आपण पुढे चाल देण्यात आहोत. ओपन करा, कोणाचं नाव येते आणि बरोबर कॅमेऱ्याच्या समोर पकडा.
आई शिवतानी वाळीव संघाला मात्र पुढे चाल मिळाली आहे. म्हणजे सामना होणार आहे विजयी संघ आणि त्यांच्या समवेत आई जीवदानी बोलिन्स. विजयी संघ आणि त्यांच्या समवेत आपण पाहणार आहोत आई जीवदानी बोलिन्स. ओके, वेलकम बॅक सगळ्यांचं मनपूर्वक पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करूया. 18 चेंडू आणि 20 धावा लक्ष आहे. ओपनिंगची जोडी मैदानाच्या आतमध्ये रोशन आणि विकास करायचा आहे, परंतु दुसऱ्या बाजूने बॉलिंग ट्रॅकवर सज्ज आहेत मिस्टर अजय मडवी. पहिला चेंडू रोशन साठी. पहिला चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. अगदी एक समान रेषेमध्ये चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. विकेट किपर महेश वाराज सज्ज आहेत. टीममध्ये फील्ड पोझिशन आपण बघितलं तर नक्कीच टीममध्ये आपल्याला नक्कीच फिल्डिंग सेट केलेली पाहायला मिळत आहे. चतुर चालाकीने मात्र आता फिल्डिंग केला जाईल का, हुशारीने खेळ केला जाईल का राजावली टीम कडून. आडवी बॅट यूज केले यावेळेला धोका मोठा, परंतु धडपकड चालू आहे तिकडे. या धडपकड मधीच्या खेळामध्ये पाहिलं आपण तर मात्र जीत मात्र इथे फलंदाजाची झाली आणि कुठेतरी मात्र इथून एक संधी फलंदाजाला मिळाली. ज्या परिणाम म्हटलं जातंय ना, यशाचं शिखर गाठण्याआधी स्वतःला तोडावं लागतं. जगाशी फक्त चढाओढ सुरू असते, युद्ध मात्र स्वतःशीच लढावं लागतंय. युद्ध तर मात्र लढावं लागणार आहे. फटका हवेत आहे उंचावरनं, फील्ड अंडरनेट, बट या वेळेला कॅच ड्रॉप. टेक द कॅच अँड विन द मॅच. पाहतोय आपण या मॅच मध्ये तुम्हाला एक एक छोटा छोटा चान्सेस कन्वर्ट करावा लागेल. फुल मध्ये हाफ चान्स येतील, पण यावेळेला फुल चान्स होता, कन्वर्ट करू शकले नाहीये. आणि नक्कीच आपण बघितलं तर मग एक ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. जवळजवळ आज आपण बघितलं विजय भोये इन ऍक्शन मध्ये पुन्हा एकदा खासदार चषकासाठी चाललेत. बेस्ट ऑफ लक विजय, तुम्हाला शुभेच्छा. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु ड्राईव्ह केलाय. चांगली फिल्डिंग. दुसऱ्या प्रयत्न धोकादायक, थ्रो थोडा खराब आलाय. मित्र म्हणून योग्य दिशेने यायला हवा होता. नाराज होतात मिस्टर अजय. करायचं तर काय करायचं, कशी गोलंदाजी करायची हा मोठा प्रश्न निर्माण झालाय त्यांना देखील. साथ तितकी योग्य रीतीने मिळत नाहीये, परंतु साथ द्यायला हवी आहे. परंतु तशी साथ मिळाली तर नक्कीच बाद बनेल. कारण की ज्या वेळेला म्हटलं जातं की टाळी एका हाताने वाजणार नाहीये, दुसऱ्या टाळीसाठी नक्कीच दुसरा हात सुद्धा पुढे यायला हवा. त्याच प्रकारे कारण की गोलंदाज मेहनत करतोय, परंतु मला साथ द्यायची असेल योग्य रीतीने तरच फायदा मिळेल. चेंडू आपण पाहिले 4. हा वेगवान चेंडू, थोडा महेश कमी पडला होता, परंतु नक्कीच त्याने वेळेवर थांबवलं. बघा जिथे लाल पडद्यावर हात ठेवून आपण पाहिले तर तिथे प्रेक्षक आहेत. कोने पे देखो, पर्दे पे के अंदर हाथ आ रहा है, बाउंड्री के अंदर आ रहा है, पीछे ले लो. कैप वाले व्हाइट टी शर्ट, पर्दे पे हाथ रखकर. फटका हवेत, झेल निर्माण, परंतु नाही पोहोचू शकले नाहीये खेळाडू तिथे. राजावली टीमचे खेळाडू आहेत, तुमच्या मागे बघा, तो प्रेक्षक आहे त्याला सांगा
आवाज नसेल येत तर मग आमच्या स्टाइलमध्ये सातिवली स्टाइलमध्ये आम्ही सांगू इच्छितो त्याला, शायद आपका आवाज नहीं आ रहा है कि आपका हाथ अंदर आ रहा है तो अंदर लीजिए, बाहर मत आइए यहाँ पे बाउंड्री के अंदर। सिक्स रन्स, यानी कि अब 12 गेंदों में 14 रनों की अभी भी जरूरत है। 12 में 14 बन सकते हैं या नहीं भी बन सकते, अगर गेंदबाजी अच्छी हुई तो मुश्किल हो सकता है, लेकिन बल्लेबाजी अभी भी अच्छी है। अच्छी बात है पानकांडा टीम के लिए, क्योंकि उनके पास अभी भी 10 विकेट उनके हाथों में है आणि इथून मग 10 विकेट असला तर मग तितकं नुकसान होणार नाही आहे। परंतु गोलंदाजीमध्ये वैभव ज्यांना आपण बघितलं तर अतिशय चांगले ऑलराऊंडर खेळाडू, टॉपचे खेळाडू आहेत भरपूर। त्याने आपण बघितलं तर लेदर क्रिकेट सुद्धा खेळला आपल्या कारकिर्दीमध्ये आणि त्याचा फायदा टेनिसमध्ये भरपूर त्यांना मिळाला आहे, परंतु तो पणाला लावतील का इथे। कटचा फटका पाहिला पण विकासच्या माध्यमातून धाव मात्र एक मिळेल। हा बघा, जवळजवळ प्रत्येक बॉलवर स्ट्राईक रोटेट करत राहिले ना तर मग ह्या धावा वाचवणं थोडंसं कठीण होतील। कुठेतरी स्ट्राईक रोटेट होण्यापासून थांबावं लागेल, इथून डॉट चेंडू फेकण्याचा प्रयत्न करावा लागेल सायकृपाट टीमला जर हा मॅच वळवायचा असेल तर। परंतु पानकांडा स्पोर्ट्स हा संघ नक्कीच विचार करेल, नाही इतका आपण क्लोज जाऊ शकत नाहीये की वेळेच्या आधीच आपण मॅच संपवू शकतोय। बॅटिंग लाईनअप चांगली आहे त्यांच्याकडे देखील। दरम्यान हा चेंडू आपण बघितला थोडासा दिशाहीन पाहावायला मिळतोय आणि नक्कीच वाईट चेंडूच्या परीने म्हणतात ना, हिम्मतीने हारा पण हिम्मत नका हारू, परंतु तेच मी तर म्हणेन हिम्मतीने मात्र लढावं लागेल। परंतु जसं म्हटलं जातं ना की जिंकण्यापूर्वी जीत आणि हारण्यापूर्वी हात, मात्र क्रिकेटच्या पटलावर मुळीच मानू नका, कारण की क्रिकेटचा खेळच तसा आहे। एका क्षणाला मात्र नक्कीच आपण पाहिलं तर रंग बदलू शकतोय। याच दरम्यान पाहिले बॅटची काढा विकेट किपरच्या हातामध्ये, फलंदाज मात्र होत आहे बाद, सफलता मिळाली वैभवला, विकेटचं पतन गॉन। थँक्यू डीजे। 8 धावा फलकावर आहेत, सामना जिंकण्यासाठी लक्ष ठेवलेलं 20 धाव्यांचं, याचाच अर्थ आपण पाहिलं की 12 धाव्यांची अजून सुद्धा गरज आहे। चेंडू शिल्लक आहे 10। जैसे कहा जाता है कि तारों में अकेला चांद जगमगता है, मुश्किलों में अकेला इंसान डगमगता है। कांटों से घबराना मेरे दोस्त, क्योंकि कांटों में तो गुलाब का फूल खिलता है। अब कांटे तो बिछाए गए हैं, लेकिन उन कांटों में क्या इस बार टीम का गुलाब का फूल खिलने वाला है? बल्लेबाजी करने वाले खिलना तो चाहिए, लेकिन जिस तरह से अब ये मुकाबला खींचने के प्रयास में है ना गेंदबाजी करने वाली टीम, वो भी सोचेंगे कि हम ज्यादा से ज्यादा कैसे यहाँ पे कांटे खड़े कर दे, तो ये मुश्किल हो जाएगा। नए बल्लेबाज मैदान में आते ही बल्ला चलाने का प्रयास किया था उन्होंने, नरेंद्र चौधरी यांना आपण पाहिलंय, आल्या आल्या बॅट यूज केली परंतु फायदा नाही झाला। ज्याप्रमाणे आपण बघितलं ना तर नक्कीच चांगलं क्रिकेट खेळावं लागेल। जसं म्हटलं जाते ना, उम्मीदों के बुझे दिए नहीं, उम्मीदों के दिए को बुझाया नहीं करते, और इन बुझे दियो का अगर जलाना है तो मेहनत करना पड़ेगा। यावेळेला आपण बघितलं तर मग डॉट चेंडू आला आणि या डॉट चेंडूने आपण बघितलं तर पुन्हा एकदा रंगतदार चित्र, मॅच आता ट्विस्ट निर्माण झाले। 8-12, 8 चेंडू 12 धावा, फलकावर धावा सुद्धा आहेत 8। हा मॅच आहे ना, मी आधीच उल्लेख केला होता की गोलंदाजी चांगली आहे आणि वैभवने हा नक्कीच मोमेंटम दिलाय। गुड डिलिव्हरी, क्या बात आहे। आता पाहिला पण तर डॉट, 7 चेंडू 12 धावा, मुकाबला मात्र पहिला आपण पाहिला तर रंगत आतापर्यंत 1 सिंगल आणि 1 वाईट, फक्त 2 धावा। 7-12चा उतारा आता या मॅचचा कोणत्या संघाच्या नावावर? 7-12, 12-7, हाई वोल्टेज में मुकाबला कन्वर्ट होने जा रहा है दोस्तों। हो आणखीन एक, परंतु वाईट चेंडू आहे। या वेळेला असं वाटलं की कदाचित चित्र चांगला चेंडू मिळेल, परंतु नक्कीच आपण पाहिलं तर मग
जवळजवळ वाईट 7 चेंडू 11 धाव्यांची गरज आहे. टीमची टोटल 9 धावा. टेन्शन मात्र वाढलंय. धक 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 ये टेंशन वाला मुकाबला अब हो गया है. पटकी हुई गेंद अतिरिक्त उछाल लेती हुई और अतिरिक्त उछाल के साथ देखेंगे यहाँ पे तो बिंदी गेंद. अब अंपायर किस तरह ले जा रहे हैं यहाँ पे वाइड के लिए, हाइट के लिए. जी हाँ, जरूर चेक करेंगे. हमारे तीसरे अंपायर भी जरूर देखेंगे यहाँ पे. यस डेफिनेटली आपण बघितलं तर हा चेंडू पडल्यानंतर अगदी डोक्याच्या वरून गेलाय. मग या सिरीजचा वाईट चेंडू घोषित केला जातोय आणि पुन्हा मग मात्र फेकावा लागेल. ज्या परीने म्हटला जाता है कि पानी में तस्वीर बना सकते हो तुम, पहाड़ से सड़क निकाल सकते हो तुम, वो काहिर है जो तकदीर पे रोते क्योंकि वो इंसान हो तुम जो बिगड़ी हुई तकदीर बना सकते हो तुम. बिगड़ी हुई तकदीर बना सकते हो आप इस वक्त. अच्छा शॉट खेला है लॉन्ग ऑन की दिशा में, खिलाड़ी है वहां पे. एक रन मिला है, दूसरे का प्रयास है, दूसरा भी मिलेगा आसानी से. इन दो रनों के साथ अब टीम का टोटल आगे बढ़ेगा. टीम का टोटल जा पहुंचा है 12 रनों पर, यानी कि अब बचा हुआ 6 गेंदों का खेल और 6 गेंदों में जीतने के लिए 8 रनों की जरूरत अभी भी है. मुकाबला यहाँ से खत्म नहीं हुआ है दोस्तों, क्योंकि यहाँ से अगर देखेंगे ना तो कंपैरिजन में जब साईकृपा की टीम बैटिंग कर रही थी उन्होंने 13 बनाए थे 3 विकेटों पर, लेकिन पानखांडा की टीम ने बनाए हैं 12 और 1 विकेट उन्होंने गंवाए. कंपैरिजन में अगर देखेंगे ना तो थोड़ा कम है, लेकिन 1 विकेट भी गंवाई है कम, 2 विकेट कम गंवाई है. तो अब ये मुकाबला अब कंपैरिजन में नहीं देखेंगे कि 6 गेंदों में 8 रन देखेंगे हम. 6 मध्ये 8 टेन्शन वाला मुकाबला आहे हा. हवेत पहिला बॉल फसलाय, विकेट मात्र डाऊन झाली आहे, मात्र मॅच ऑन झाली. थैंक यू डीजे. नए बल्लेबाज मैदान के अंदर मिस्टर किरण केने मैदानाच्या आतमध्ये जसं म्हटलं जातंय ना आशा सोडायची नसते आणि निराश व्हायचं नसतंय. क्रिकेटच्या पटलावर नक्कीच यश मिळत नसतं तर क्रिकेट खेळायचं सोडायचं नसतंय. क्रिकेट मात्र असा खेळ आहे नक्कीच आपण बघितलं तर एका क्षणामध्ये एकाला हिरो तर एकाला झिरो करण्याची ताकद ठेवणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. आणि हा क्रिकेटचा सामना अतिशय रंगतदार होताना पाहायला मिळतोय. किरण मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर 5 चेंडू आणि 8 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत. फटका खेळलाय लॉन्ग ऑनच्या दिशेने राज आहेत. फिल्डिंग चांगली झाली राज यांची, एकच धाव मिळाली आहे, एक पेक्षा जास्त मिळणार नाहीये. आता आपण बघितलं तर राहिलेले चेंडू शिल्लक आहेत 4 चेंडू 7 धावा. जसं म्हटलं जाते ना आपल्याला जे हवं असतं ते मिळालं असतं तर जगायला गंमत आणि देवाला मात्र देवाऱ्यात किंमत राहिली नसते. परंतु या वेळेला मॅच मध्ये काय हवं आहे ते फलंदाजी करणाऱ्याला आणि नक्कीच फिल्डिंग करणाऱ्या संघाला माहिती आहे की हवं आहे काय तर विजय.
4 चेंडू 7 धावा, एक टॉपवाला काउंटर. बॅटची कडा, विकेट किपर हातामध्ये झेल पकडलाय, फलंदाज बाद झालाय, सामना फसलाय. थँक्यू डीजे. इथे आपण बघितलं तर विकेट डाऊन झाले. 3 चेंडू 7 धावा. आपण बघितलं तर ज्याप्रमाणे जान टाकले गोलंदाजाने, धीरजने देखील, परंतु मैदानाच्या आतमध्ये आलेली न्यू बॅटर मिस्टर सुमित, बिंदास खेळी काढण्यासाठी ओळखले जाणारे खेळाडू, परंतु त्यांच्या समोर आहेत धीरज. 3 मध्ये 7 धावा करायचे आहेत. ज्यापरीने म्हटलं जाते ना की दुनिया की सारी शौक पाले नहीं जाते, कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते, मेहनत करने से होती हर मुश्किल आसान, क्योंकि सारे काम नसीब के भरोसे भी तो टाले नहीं जाते. ड्राइव्ह केला जातोय. 1 धावेचा प्रयत्न असेल, मिळेल, कारण की चांगली फिल्डिंग झाले. दुसऱ्या धावेसाठी आपण पाहिलं, थ्रो आलाय आणि 2 धावा. खराब थ्रो बॅकअप झालं नाहीये. 2 धावा मिळाल्या. आता पाहिला पण तर 2 चेंडू आणि या 2 चेंडू मध्ये 5 धाव्यांची गरज आहे मुकाबला जिंकण्यासाठी. टेन्शन ऑन आहे. हाय व्होल्टेज वाला मुकाबला. एका बाजूने संघर्ष करतोय बॅटिंग करणारा टीम, दुसऱ्या बाजूने संघर्ष करणारा टीम पाहतोय आपण, फिल्डिंग करणारा टीम. मैदानाच्या आतमध्ये जे श्वान आहे नक्कीच ते आराम करते. कदाचित त्यामुळे थोडासा अडथळा निर्माण होऊ शकतो. कदाचित चेंडू लागला तर अडू शकतोय तिकडे. 2 चेंडू 5. हा चेंडू पाहिला पण तेच तर्रार, परंतु पंच वळतात. दिस इज अ वाईट डिलिव्हरी. वाईट चेंडू. मुकाबला रोमहर्षक अजून सुद्धा पाहतोय. 2 मध्ये 4. 20 धावांच्या साहाय्याने केलेली लढाई आहे. लढाई मात्र आपण बघितली आहे. एक जबरदस्त लढाई झाली आहे. 2 चेंडू 4 धावा. फटका हवेत आहे. मिस टायमिंग. फिल्डर येत आहेत, परंतु पात्र पाहिलं. कॅच ड्रॉप झालाय. 2 धावा मिळाल्या. पुन्हा एकदा पाहिले, चुरस मोठी पाहायला मिळत आहे. आणि या वेळेला मात्र फलंदाज कोणता बाद आहे पाहावं लागेल. नक्कीच ज्याप्रमाणे क्रॉस झालंय की नाही झालंय हे देखील पाहावं लागेल. स्पेडलेग पंच म्हणतात थांबाला, चेक केलं जाईल. येस डेफिनेटली की पंच इशारा देतात. त्यांच्या सुद्धा मनामध्ये डाऊट आहे. येस डेव्हिड आपण बघितलं तर क्रॉसिंग नाही झाले, त्यामुळेच किरण यांना परतावं लागेल. आणि मग हा धक्का मोठा, परंतु आपण पाहिलं तर मॅच संपलेली नाहीये. हाय व्होल्टेज वाला मुकाबला कन्वर्ट झालाय. हा न्यू बॅटर संदीप आले नॉन स्ट्राईक एंड कडे, परंतु आपण पाहतोय स्ट्राईक एंड कडे असणारे खेळाडू मिस्टर
एक चेंडू 2 धाब्यांची गरज आहे. अतिशय रंगतदार मुकाबला पाहायला मिळतोय. जिंदगी जीने का मजा तब आता है जब जीवन में इश्क हो, और खेल खेलने का मजा तब आता है जब हारने का बड़ा वाला रिस्क हो. रिस्क है यहाँ पे. अगर देखेंगे यहाँ पे अगर देखेंगे तो एक गेंद में 2 रनों की जरूरत है. मुकाबला हाई वोल्टेज में कन्वर्ट हो चुका है. एकामध्ये 2. सुमित स्ट्राईक एंडकडे प्रयत्न शर्तीचे स्ट्राईक आपण आहे त्याच्यापर्यंत, परंतु गोलंदाजीमध्ये धीरजकडे सुद्धा आपण बघितलं तर प्रेशर असणार आहे. ना संघर्ष ना कबली तो क्या मजा है जीने में, बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब लग जाए आग सीने में. 1 मध्ये 2. इथे पाहिले आपण एक धाव मात्र मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही. आणि या वेळेला मात्र सामना जिंकला गेलाय साई कृपा राजावली संघानं. कॉंग्रॅच्युलेशन साई कृपा राजावली टीम. जेव्हाचा रान भरदाट वलनाचा घाट घाटामध्ये चिकन वाट. जेव्हाचा रान भरदाट